तुम्ही मंजुरी केला की आम्ही 1 वर्षाने करतो, 4 वर्षाने कुठे गेला तुमचा तो आश्वासन, कुठे गेला? मग जागा का घेतली? आमचे 75 वर्षाची शाळा का घेतली तुम्ही? शाळा का तोडली मग आमची? तुम्हाला करायचं नव्हतं ना, मग शाळा तोडायची नव्हती आमची, घरं तोडली. एक म्हणणं आहे की अंडरग्राऊंडचं काम चालू करा आणि तुम्ही ओव्हरब्रिजची सर्वे करा. अंडरग्राऊंडचं काम चालू होत आम्ही एक मिनिट, आम्ही याच्यामध्ये धोका घेतलेला आहे. आमचे 4-5 लोक अटॅकनी गेलेले आहेत. 1-2 तास फाटक राहतो, बंद राहतो आणि लहान मुलांना त्रास होतो. आमचे 4 माणसं बिचाऱ्यांना आम्ही फाटक बंद असल्या कारणाने त्या बाजूला नेऊ शकलो नाही. ते जर आमच्या अंडरग्राऊंड असतात तर आमच्या 4 लोकांचा जीव वाचला असता. तर तुम्हाला एकच कळकळीची विनंती आहे, तुम्ही शासनाला कळवा, तुमच्या लेवलला करा, आमच्या अंडरग्राऊंडचं काम चालू करा. दुसऱ्या दिवशी तुम्ही ओव्हरब्रिजची बातमी चालू करा. एक मिनिट फक्त अंडर हा जो आहे भुयारी मार्ग होणार आहे नाही, हा फक्त एवढं त्याचं उत्तर द्या. फक्त त्याचं उत्तर द्या आणि त्याची प्रोसिडिंग द्या काय. आपण याचं अंदाजपत्रक जे आहे, माननीय पालकमंत्री महोदयांनी ही आपली या संदर्भामध्ये मिटिंग घेतली होती. सह्याद्री अतिथीगृहालय या संदर्भामध्ये पालकमंत्री महोदयांनी त्यावेळेला आपले माननीय आपल्या माहिती सांगतो. मी आता आपल्या समोर आलो त्याच वेळेला की माझ्यासोबत आलेल्या आहेत. एक गाडी आपल्यासोबतच समोर पुढे बाजूला उभी आहे, एक गाडी अजून पोहोचलेली नाही, मागे आहे. बरोबर आहे, म्हणजे तेलाची मोजणी सुरू झालेली नाहीये. या ठिकाणी साहेब आहेत. आपल्या सगळ्यांचा याच्याबद्दल जो आपण जो म्हणताय की या ठिकाणी आरोग्य पहिला व्हायला पाहिजे, बरोबर आहे. तर याचा आपण आता पीडब्ल्यूडी म्हणून मी तुम्हाला प्रशासन म्हणून सांगतो की याचा अंदाजपत्रक आपण आता तुम्ही सगळी मंडळी याच्यामध्ये सगळीच मंडळी जी तुमची ज्येष्ठ मंडळी आहेत किंवा इथले लोकप्रतिनिधी आहेत याच्या या प्रक्रियेमध्ये सगळेच सहभागी आहेत. शासन स्तरावर तेही प्रयत्न करत आहेत, शासन प्रशासन म्हणून आम्हीही प्रयत्न करतोय. याची सर्वांनाच आपल्याला कल्पना आहे. आज आपला जो विरोध आहे या मोजणीसाठी की पहिला आरओबी पाहिजे आणि आरओबी पाहिजे, तर आपल्याला हरकत नाहीये. तुमचं जे ऑब्जेक्शन आहे तर 1 मिनिट मला कृपया मला कंप्लीट करू द्या की आपला जो आपण या ठिकाणी सगळेजण विरोध दर्शवण्यासाठी उपस्थित आहात. तर मी आपल्याला सर्वांना एक विनंती आहे की आपलं एक निवेदन या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी दिलं तर आम्ही आजच्या ज्या ह्या मोजणीच्या अनुषंगाने आम्ही हा विषय वरिष्ठ पातळीवर घेऊन जाऊ आणि त्याचा आपल्या ज्या भावना प्रयत्न करू. आमच्याकडली भौगोलिक परिस्थिती तुम्हाला सांगतो. अधिकारीशी बोलायचं आहे. साहेब सुद्धा त्यावेळेला उपस्थित होते, खासदार साहेब सुद्धा त्यावेळेला उपस्थित होते आणि सगळेच गावी साहेब होते किंवा सगळे लोकप्रतिनिधी आहेत ते सगळेच मंडळी होती. तर ही सगळी मंडळी त्या ठिकाणी होती. त्यासाठी आवश्यक जी काही ह्याचं जे रेल्वे पोर्शनचा जो भाग आहे